नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली कोल्हापूर महामार्ग मृत्यूचा सापळा, 1.5 वर्ष 100 अपघात, 48 मृत्यू. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर सांगली मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक यंत्रणांची उदासीनता, बेफिकिरीमुळे महामार्गावर सांगली फाट्यापासून अंकली फाट्यापर्यंत 40 किलोमीटरवर अपघाताचे 42 ब्लॉक स्पॉट जीवघेणे आहेत. 1.5 वर्षात 100 अपघातांमध्ये 48 निष्पापांना जीवाला मुकावं लागलं आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सांगली कोल्हापूर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचा सर्वेही केला. 150 कोटीहून अधिक निधीची घोषणाही झाली. प्रत्यक्षात अजूनही ताळमेळ नाही. परिणामी अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारक नागरिकात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रोज हजारो लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. महामार्गावर हालोंडीसह वडगाव फाटा, हेरले, माळभाग, माले, अत्तिग्रे, इचलकरंजी फाट्यावर वाहनांची वर्दळ लक्षात घेता स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, गतिरोधक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांची आवश्यकता आहे. हातकणंगले बस थांब्यात समोरील चौकात उड्डाण पुलासाठी उभारलेला सिमेंट पुलाचा सांगाडा वाहनधारकांसह नागरिकांनाही डोकेदुखी ठरला आहे. अपघाताला निमंत्रण देणारा हा सांगाडा तात्काळ हलवावा अशी मागणी होत आहे. त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.